वाचनानंच माणूस स्वाभिमानी बनतो. अरविंद देशमुख. आज दिनांक 28 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार वाचनानेच ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. वाचन करून माणूस घडतो आणि तो कधीच कोणापुढे नतमस्तक न होता स्वाभिमानी होतो, असं प्रतिपादन अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय चिटणीस अरविंद देशमुख यांनी केले. जालना शहरातील जिल्हा परिषद शाळेत कैलासवासी अरुणराव पडुळ पाटील यांच्या तृतीय स्मृती दिनानिमित्त अशोक पडुळ पाटील यांच्याकडून शालेय विद्यार्थ्यांना इंग्रजी ग्रामर पुस्तकांच्या 200 प्रतीचं मोफत वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका मेहत्रे होत्या. यावेळी किशोर गरदा, शुभम टेकाळे, संतोष कराळे, महेश भालेराव, राहुल मुळे यांची उपस्थिती होती. जगद्वंदे छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले सर्वच महामानवांना अभिवादन करून आज या ठिकाणी मराठा महासंघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक स्वर्गीय अरुणरावजी पडुळ यांच्या तृतीय स्मृतिप्रीत्यर्थ सोप्या भाषेत मुलांना इंग्रजी कशी आली पाहिजे असं हे जे पुस्तक तुमचे मित्र शेख जाफर सर यांनी जे प्रकाशित केलं, या पुस्तक गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्या अनुषंगाने आज या कार्यक्रमाला उपस्थित या प्रबोधनीच्या मुख्याध्यापिका मॅडम, आदरणीय मेहत्रे मॅडम, नगरसेवक गरदास, किशोरांना गरदास, शुभम टेकाळे, राजेश सर, प्राध्यापक संतोष कराळे सर, महेश भालेराव सर, शेख जाकीर सर, मंगेश मोरे, ज्ञानेश्वर जाधव आणि या कार्यक्रमाचे आयोजक अशोकराव पडुळ व सर्व विद्यार्थी शिक्षक वृंद. एका कवीने सांगितलेले, वक्त्याने सांगितलेले, पुस्तक वाचलं तर मस्तक घडतं आणि जे मस्तक घडलं ते कोणासमोरही नतमस्तक होत नाही. या हेतूने आज आमचे सहकारी मित्र अशोकराव पडुळ यांनी हे आपल्याला पुस्तक देण्याचा एक त्यांच्या पुण्यस्मृती निमित्त कार्यक्रम जे आयोजित केला, या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. आणि आज कार्यक्रम आपल्याला स्वागत वगैरे याच्यासाठी नाही ठेवलं. आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन, अपघाती निधन झाल्यामुळं आज छोट्याखाली आपण अजून हा कार्यक्रम नियोजित असल्या कारण रद्द न करता वेळेवर घेतला आणि खऱ्या अर्थाने हे पुस्तक देऊन त्यांनाही आपण श्रद्धांजली देणारच आहोत. आणि अरुणराव पडुळ हे विद्यार्थ्यांना नेहमी क्रीडाविषयी सुद्धा, क्रीडा प्रबोधनी, क्रीडाविषयी सुद्धा मार्गदर्शन करायचे. ते स्वतः लाठी काठी, तलवारबाजी, मलखंब, कुस्ती अशा विविध खेळ त्यांना अवगत होते आणि त्यांची इच्छा नेहमी हीच राहायची, प्रत्येक विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच शिक्षणाबरोबरच खेळाकडेही लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून केलेला अभ्यास आपल्या डोक्यात राहील आणि तो पूर्णपणे वेगवेगळ्या क्षेत्रात खेळाडू यशस्वी होईल. या हेतून त्यांचं कार्य राहिलेलं आहे. त्याच अनुषंगाने आम्ही विविध क्रीडा स्पर्धा असेल त्याही आयोजित केल्या आणि आज हा पुस्तक वाटपाचा कार्यक्रम सुद्धा आयोजित केलेला आहे. आज मी या ठिकाणी मला बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली. आज वेळ कमी आहे, कार्यक्रम थोडा दुखोटा असल्या कारणानं जास्त प्रतिक्रिया देण्यापेक्षा आज मी सर्वांना एक आवाहन करतो, आपण सर्वजण शेवटी मिळून श्रद्धांजली वाहूया. धन्यवाद. आजच आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री, अष्टपैलू व्यक्तिमत्व असे अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं आणि तसेच कैलासवासी अरुणराव पडुळ पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आपण या ठिकाणी आता त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. तर सर्वांना विनंती आहे, आपण 2 मिनिटं या ठिकाणी उभं राहून शब्द भरून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करायची.